धाव इथून कंप्लीट केली जाते. निलेश मोहिते आणि विहान बालेकर यांचा वाढदिवस आपण पाहतोय. अगदी टॉस्का बॉस वरती मंचावरती मात्र केक कटिंग करून वाढदिवस साजरा केला जातोय. हो, इथून दिशेने गोलंदाजी पंच आमच्याकडे वळतील. हा बॉल वाईट आहे, वाईट घोषित केलाय, म्हणजेच एक अवंतर धाव खात्यामध्ये ऍड केली जाते. एक तुम्ही नवी मुंबईचा आवाज ऐकला शांडी सरांना, त्यानंतर तुम्ही एक कराड तालुक्याचा आवाज ऐकलात. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून केलं या स्पर्धेमध्ये. हो, ब्लॉकांचा चेंडू खोडून काढण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण नाही, तिथून चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये. सिंगलसाठी फक्त एकच धाव मिळेल. एक धावेने सांगायची धावसंख्या पाहते जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती. सेमीफायनलची मॅच आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 रन झाले धावफलकावरती. 5 धावा धावफलकावरती लागत असताना गोलंदाजी करताना गोलंदाज अमोलला आपण पाहतोय. फुल टॉस बॉल होता, त्याला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. पंच आमच्याकडे वळतील. हा बीमर चेंडू म्हणून घोषित केलाय आणि नो बॉलचा इशारा करत असताना संधी मिळाली आता इथून फलंदाजाला फ्री हिटची. नो +1 अशा 2 धावा त्याच्या. यस, ओके. परत एकदा गोलंदाजी हाताळण्यासाठी समोरच्या दिशेमध्ये फटका सजवलाय. 1 बाउन्सने निघून जातोय. बॉन्ड लाईन क्लिअर करत असताना हा येतोय चौकार. फटका सजवलाय समोरच्या दिशेमध्ये. अगदी 1 बाउन्सने चेंडूला फेकून दिला. क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावला, परंतु त्याच्या डोक्यावरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. 4 ने सांगायची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचते ती. परत एकदा समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे, तिथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हो, इथून चुकलाय आणि संधी होती परंतु संधी गमावले. मी म्हणेन 1 धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते. धावफलकावरती धावा आता पोहोचले जातील. चला, परत एकदा काय असेल निर्णय पंचांचा हा नक्कीच आमच्यापर्यंत येईल. आताची धाव असेल का, हा निर्णय पंचांचा असेल. म्हणजे चातुर्य दिमाग इथून लावले फलंदाजाने. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. आताच्या किती धावा असतील. यस, आताच्या 2 धावा. अगदी चातुर्याने चतुर्याने मात्र इथून काम केले फलंदाजाने. चुकीला माफी नसती मित्रांनो, आणि इथून चूक केली मी म्हणेन क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकाने, आणि 2 धावा अगदी पूर्ण करत असताना 2 ने सांगायची धावसंख्या पोहोचवले ती. परत एकदा इथून कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ढकलला. क्षेत्ररक्षण आहे तिथून आणि थ्रो पे करेल. सिंगल धाव ते कंप्लीट केले. 1 धावेवरती थांबवले जाते. होरची होती समाप्त संघाची धावसंख्या 1 षटका समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती. तुमचा 12 मॅन पाठवा दादा, त्यासाठी बोलतो. तुमचा 12वा खेळाडू इथं पाठवा. प्रॉब्लेम होतो थोडासा, कधी कधी चुकी पण होती इथून लिहिताना. त्यासाठी 12 मॅन तुमचा 12वा कंपल्सरी लागणं खूप गरजेचं आहे. पहिला वनडी दुसरा वनडी दोन घेतला का एक घेतला दोन घेतलेले चोरून घेतल्या ना त्या 2 पहिला 2 7 होत्या 7 आणि 4 पहिला गेलं परत 2 काढलेले. हा 2 काढल्या. येस, 14 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 14 धावा धावफलकावरती. आता गोलंदाजीवरती गोलंदाजी मारवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी हाताळण्यासाठी प्रशांत बोत्रे, पाटण तालुक्याचा एक बायकर मॅन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. पहिली पेटीपेलची बाईक मात्र त्याच्या नावावरती झाली होती. तोच खेळाडू आहे प्रशांत बोत्रे. इथून गॅप सिलेक्शन केले. क्षेत्ररक्षण आहे तिथून आणि खराब क्षेत्ररक्षणचा दर्जा.
चुकीला माफी नसते आणि इथून चूक केली क्षेत्ररक्षकाने, चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना 4 धावांसाठी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 ने 18 वरती. संदीपच्या बॅटमधून धावा येताना पाहायला भेटत संघासाठी. टॉस जिंकला. सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा प्रयत्न इथून काळगाव संघाने केला आणि फलंदाजी करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वरती. परत एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. पहा इथून काय घडते. पंचांचा अचूक निर्णय राहील. इथून नॉट आऊट दिलाय आणि चांगला चेंडू पेस केला इथून प्रशांत बोत्रेने. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा लेग कटर होऊन मात्र चेंडू डॉट येताना पाहायला भेटलाय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून प्रशांतच्या माध्यमातून केली जाते. सेमीफायनलची मॅच आहे. इथून जिंकेल तो फायनलमध्ये पोहोचेल. जिंकेल तो पहिल्या आणि दुसऱ्यासाठी खेळेल. हो पटका सजवलाय. शॉर्ट ऑन पूल केलाय. पूल इज अ सक्सेसफुल आणि हा चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी येतोय हा षटकार. प्रशांत बोत्रेवरती चढवलेला हल्ला इथून आपण पाहिलं तर संदीपच्या बॅटमधून निघालेला हा षटकार आपण पाहतोय. 6 ने संघाची धावसंख्या पोहोचवली 24. 24 आकड्यावरती 24 धावा धावपलकावरती. 3 बॉलचा खेळ इथून संपलेला आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असेल या षटकातील. चला लगेच स्पीडअप घ्या प्लीज. फटका कव्हरला मात्र सजवला. क्षेत्ररक्षण आहे तिथून, परंतु काय घडतंय इथून विकेटचं पतन असेल. विकेट मिळेल. खूप चांगली झेल तिथून पकडल्या क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर योगेशच्या माध्यमातून खूप चांगली झेल पकडल्या आणि फलंदाजाला इथून केले बाद. संदीपला इथून बाद केले पहा शेवटच्या मोमेंटला आणि इथून धावसंख्येला मात्र लगाम घालण्याचा प्रयत्न केला इथून गोलंदाज प्रशांत बोत्रे याने. धावसंख्या जाऊन पोहोचली 24. 24 आकड्यावरती 24 धावा धावपलकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल. पाहूया किती धावा इथून जमेल टीम श्री 11 काळगाव संघ. आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. हो पटका सजवल्या समोर त्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षण आहे तिथून झेल ड्रॉप केली जाते जिथून झेल. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. वारंवार ह्या चुका केल्या जातात पहा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि ह्याच चुका कुठेतरी फायनल मध्येच शेवटला मात्र इथून या चुका मात्र थोड्याशा महागात पडतात टीमसाठी. आणि ती चूक केली इथून झेल ड्रॉप करत असताना 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या आहे 26. 26 या आकड्यावरती 26 धावा धावपलकावरती. आणि इथून पहा एक सिंगल मिळाला. दुसऱ्या अवघडण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील राहिलाय, परंतु थ्रो थोडासा खराब राहिलाय आणि 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्यात. इनिंगची होती खेळ समाप्त. इथून पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलके 28. 28 धावा आणि 29 धावांचे आव्हान असेल येणाऱ्या 12 बॉल्समध्ये. चला लगेच या मैदानाच्या बाहेर. त्याचबरोबर ज्यांच्या वाणीतून आपण समालोचन ऐकलं आमचे मार्गदर्शक आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून मात्र क्रिस्टल ट्रॉफी आपण सातत्याने मागतो सचिन सरांचा युचित सन्मान आपण करूया. सँडी सर वेलकम. खूप चांगलं समालोचन त्यांच्या वाणीतून ऐकलं. मी विश्वनाथ आबा यांना विनंती करेन, विश्वनाथ आबा साहेबांना, की आपल्या शुभ हस्ते मात्र सँडी सरांचा युचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूयात. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान आम्हाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र सँडी सरांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. आणि त्याचबरोबर टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा. चला टॉससाठी या कुसरूड टीम आणि सनपूर टीम. टॉससाठी या मी विनंती करेन युवा उद्योजक मंगेश भालेकर साहेब आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस घेऊयात. या साहेब. आणि त्याचबरोबर निलेशजी भालेकर साहेब आपण दोघे या आणि सुधीरजी भालेकर साहेब, फौजी आपण देखील या. सर्वांनी यायचं आहे. टॉस घेऊया आपण नेक्स्ट मॅचचा. 2 ओव्हरची मॅच आहे. सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस होईल.
चला कॉल कोणाचा आहे? सनबूर संघ कॉल करेल, छापा काटा असा कॉल करायचा आहे. सनबूर संघाचा कॉल आहे, छापा असा कॉल केलाय, आलाय तो काटा आहे आणि टॉस जिंकलाय कुसरूड संघ. निर्णय काय? फिल्डिंग करू. चला थँक्यू सो मच. टॉस इथे जिंकलाय कुसरूड संघाने आणि सनबूर संघाला करायची आहे बॅटिंग आणि लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. परंतु जाऊया सेकंड इनिंगकडे आणि मॅचला सुरुवात होईल आणि ऐकूया पुन्हा एकदा अमोल सरांना. चल लगेच मॅचला सुरुवात केली जाईल. 12 बॉल आणि बनवायचे आहेत 29 धावा. या 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची जोडी बोत्रेवाडी संघाकडून येताना पाहायला भेटते. प्रशांत बोत्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनिकेत वरेकर. अनिकेत वरेकर त्याच्यासोबत खेळताना पाहायला भेटेल पाटण तालुक्याचा बायकर मॅन प्रशांत बोत्रे एका बाजूला खेळताना पाहायला भेटेल आणि गोलंदाजी नेट क्रमांक 1 वरती गोलंदाजी हाताळण्यासाठी मोहनला आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्या प्लीज, विनंती असेल. लगेच मॅचला सुरुवात करा. 12 बॉल 29ची आवश्यकता आहे. प्रशांत बोत्रे स्ट्राईकवरती खेळताना पाहायला भेटेल. आता प्रशांत बोत्रेची बॅट कशा पद्धतीने चालेल हे नक्कीच पाहूयात. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला इथून मोहन. पहिलाच बॉल वरती धमाका दिलाय, परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथून पकडला जाईल झेल आणि महत्वाचा गडी इथून बाद केला जातोय. फलंदाज क्रमांक 1 इथून प्रशांत बोत्रेची खेळी समाप्त होते. धावसंख्या स्थिरवले 0 वरती. पहिली विकेट इथून मिळाल्या टीम काळगाव संघाला. पहिली विकेट प्राप्त केला. मोठा मासा मात्र इथून जाळ्यामध्ये अडकवला जातोय. प्रशांत बोत्रेला मात्र परतवलं जाते माघारी आणि इथून मात्र काय घडले तर प्रशांत बोत्रेची विकेट मिळाल्या. महत्वाचा गडी इथून बाद झालाय बोत्रेवाडी संघाचा. आता 11 बॉल्स आणि बनवायचे 29 धावा. 18 बॉल्स 29 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. जिंकेल तो थेट फायनलमध्ये दाखल होईल. कोण जिंकते यामध्ये नक्कीच पाहूयात. 29 धावा बनवायच्या आहेत. मोहन काय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. हो इथून दिशाहीन गोलंदाजी. पंच आमच्याकडे वळतील. हा वाईट आहे. वाईट +1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळताना पाहायला भेटतील. 2 संघाची धावसंख्या पुढे चालले. 2 आकड्यावरती 2 धावा धावफलकावरती. मोहन हो इथून चेंडू सरळ मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला आणि इथून फलंदाजाला केलं जाते बाद. नॉट आउट असेल. रनिंग आधी चातुर्याने मात्र कंप्लीट केले रन आणि इथून नॉट आउटचा इशारा दिला जातोय. एक सिंगल मिळेल या चेंडूवरती. सिंगलने संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचते. संघ सध्या आता 3 आकड्यावरती 3 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप घ्या प्लीज. चला पंचांची जास्त चर्चा करू नका प्लीज. काळगाव संघ आपण लगेच क्षेत्र सजवून घ्या. दोन बॉलचा खेळ इथून संपलेला आहे. चला मोहनला आपण पाहतो. 2 बॉल आतापर्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेत. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करून घेतले. प्रशांत बोत्रेला मात्र इथून माघारी परतवलं. त्यानंतर मात्र एक सिंगल त्याला पाहायला भेटले. पण धावफलक वाईट आल्यात नंतर एक वाईट +1 म्हणजेच सर्व मिळून आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 धावा इथून मिळवल्यात त्या टीम बोत्रेवाडी संघाने. मोहन परत एकदा सज्ज होईल. राईट मोर द विकेटने गोलंदाजी हाताळत असताना मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक मात्र तिथून मात्र चकवताना पाहायला भेटतो आणि एक सिंगल तर कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळताना पाहायला भेटते. एक सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचते संघ 4 आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती.
बॉलिंग मार्गवरती मोहनला परत एकदा सज्ज केलं जाते. फटका मोठा सजवण्याचा प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथून कलेक्ट करेल तोपर्यंत सिंगल अगदी प्राप्त केली जाते. एकने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते. संघ सध्या आता 5 या आकड्यावरती, 5 धावा धावफलकावरती. तर लगेच आपण पाहतोय चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. फुल टॉस बॉल होता, दिशा देण्याचं काम केले मात्र इथून क्षेत्ररक्षक आहे तिथून फी करेल आणि इथून मात्र संधी होती, संधी गमावली मी बनेन आणि अतिशय बेगाने ही धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जाते. 2 संघाची धावसंख्या पुढे चालली जाऊन पोहोचते. संघ आता 7 या आकड्यावरती, 7 धावा धावफलकावरती लागताना इथून बोत्रेवाडी संघ फायनलची दिवस आणि फायनलच्या दिवसामध्ये ही सेमीफायनल 1 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना बोतेरवाडी एका बाजूला खेळताना पाहायला भेटतं तर दुसऱ्या बाजूला काळगाव संघ बॅटिंग करत असताना 28 धावा जमवले होते. 29 धावांचं टार्गेट मात्र सेट केलं होतं इथून काळगाव संघाने. ते त्याला सामोरं जाताना इथून बॅटिंग करत असताना बोत्रेवाडी संघ आतापर्यंत जाऊन पोहोचलाय तो 7 या आकड्यावरती. आता इथून एक सिंगल प्राप्त केली जाते. 1 धावेंची मात्र ओव्हरची होती समाप्त. पहिल्या ओव्हरची समाप्त झाल्यानंतर आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जमवल्या इथून 8. आता मात्र जिंकण्यासाठी 21 धावेंची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 21ची आवश्यकता असेल. 6 बॉल 21ची आवश्यकता असेल विजयासाठी. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 2 मध्ये येताना पाहायला भेटतोय. शेवटचं शतक हाताळण्यासाठी 6 बॉल आणि 21ची आवश्यकता असताना चेतनला आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्या चेतन. फटका सजवलाय पहा तिकडून क्षेत्ररक्षण नाही. 1 बाउन्सने मात्र इथून डिक्ले झोनमध्ये जाताना पाहायला भेटते. म्हणजे सिंगल धाव मिळताना पाहायला भेटेल. एक सिंगलने संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचते. संघ आता 9 या आकड्यावरती, 9 धावा धावफलकावरती. आता 20 धावेंची आवश्यकता असेल विजयासाठी. इथून दिशा इन गोलंदाजी केली जाते पहा. दिशा थोडीशी भरकटली जाते. पासून मात्र थोडासा लांब ठेवलाय हा चेंडूला आणि व्हाईट बॉल येताना पाहायला भेटतो. एक अवंतर धाव धावफलकावरती जमवली जाते 1 धावेने. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती, 10 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप घ्या. फटका सजवलाय पहा. हवेमध्ये जास्त वेळ राहील. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येईल आणि इथून झेल पकडली जाते. विकेट होते पतन. आघाडी क्रमांक इथून दुसरा बाद केला जातोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 या आकड्यावरती. 10 धावा 2 गडी बाद. इथून बोत्रेवाडी संघ जाऊन पोहोचलाय 10 आकड्यावर. चला स्पीडअप मध्ये जा प्लीज. पळत जायचं आहे. दोन बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. चला लगेच मॅच चालू करा. अजून 2 मॅचेस खेळायचे प्लीज विनंती असेल. ॲटमवर जो विकेटने गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतो इथून चेतन. खूप चांगली गोलंदाजी हाताळल्या चेतनने. आता परत एकदा हवेमध्ये जास्त वेळ असेल आणि इथून झेलची परत एकदा संधी निर्माण झाली. ड्रॉप करत असताना एक सिंगल मध्ये स्ट्राईक रोटेट केली जाते. 3 बॉलचा खेळ संपला. आता अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला लगेच चालू करा मॅच. जास्त वेळ नका घेऊ. काळगाव संघ धावसंख्या पाहिली तर 10 या आकड्यावरती 11 धावा धावफलकावरती.
फटका सजवलाय पहा इथून शॉटॉन पूल केलाय. पूल इज द सक्सेसफुल देखील झाला आहे. चेंडूला पाठवल्या बाउंड्रीच्या बाहेर 6 धावेंसाठी येतोय हा षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाते जाऊन पोहोचते आता संघ 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल आणि विजयासाठी हो इथून दिशाहीन गोलंदाजी. वाईट बॉल येताना पाहायला भेटतोय. दिशा खराब होताना पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 11 धावेंची आवश्यकता आहे. 2 षटकार इथे आलेस तर सामना मात्र विजय होऊ शकतो. पहिला चेंडू बैठक सिलेक्शन केले आणि पहिला चेंडू पाठवलाय गगनचुंबी षटकार. आता 1 बॉल आणि विजयासाठी 5 धावेंची आवश्यकता असणार आहे. 1 बॉल आणि 5 ची आवश्यकता. सामना बनवलाय इथून फलंदाजाने. अमितने. आता 1 बॉल आणि 5 ची आवश्यकता आहे. जिंकला तर फायनल मध्ये थेट एंट्री कराल आणि हारला तरी देखील तुम्हाला पारितोषिक भेटणार आहे मित्रांनो. 1 बॉल आणि 5 ची आवश्यकता आहे. जिव्हाळा चषक 2025 चा मान करवायचा असेल तर प्रयत्न करावा लागेल या चेंडूवरती. 1 बॉल आणि विजयासाठी 5 धावेची आवश्यकता आहे. अमितच्या बॅटमधून षटकार आलाय परंतु आता अजून 1 षटकार येणं खूप गरजेचं आहे. 1 बॉल आणि 5 ची आवश्यकता आहे. गोलंदाज चेतन परत एकदा सज्ज होताना पाहायला भेटतं. चला जास्त वेळ नका घेऊ प्लीज. जास्त वेळ नका घेऊ. चेतन गोलंदाजी करत असताना शेवटचा बॉल. 1 बॉल आणि विजयासाठी 5 धावेंची आवश्यकता असताना बॉलिंग मार्कवरती गोलंदाज चेतन. हो मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केलाय. पंच आमच्याकडे वळतील. हा बॉल. चला पंच निर्णय द्यायचा आहे. नो बॉल. नो बॉल. नो +1. नो +1. आता सामना बनलेला आहे मित्रांनो. सामन्यामध्ये ट्विस्ट आलेले आहे. 26 धावा धावफलकावरती. अजूनही आता जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता आहे. 1 बॉलचा खेळ बाकी असेल आणि हा चेंडू फ्री हिट देखील असेल. फ्री हिट चेंडू. 1 बॉल आणि विजयासाठी 3 धावेंची आवश्यकता असेल. टीम बोत्रेवाडी संघ नवा विक्रम इथून करेल का नक्कीच पाहूया. चेतन यांच्या मनावरची मात्र दगदग आपण पाहतोय. 1 बॉल 3 ची आवश्यकता. मॅच बनल्या. मॅच बनवल्या इथून अमितने आणि प्रेक्षकांच्या पूर्ण नजरा या मॅच कडे आहेत मित्रांनो. 1 बॉल आणि विजयासाठी 3 धावेंची आवश्यकता. 1 फटका सजवला समोरच्या दिशेमध्ये. हो प्रतिम अमेझिंग. इथून मॅच विजय करून दिले. अमितचं करावं तेवढं कौतुक कमी आणि बोत्रेवाडी संघ जाऊन पोहोचलाय.